रोहित आर्याच्या एन्काउंटरचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग. रोहित आर्यानं 17 मुलांसह 2 जणांना डांबून ठेवलं होतं. एपीआय अमोल वाघमारेंकडून मुलांना वाचवताना आरोपीचा एन्काउंटर. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. रोहित आर्यानं चुकीचं पाऊल उचलल्यानं पुढील प्रकार उद्भवला. पवईतील रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. काही शासकीय बिलांसाठी आरोपीनं हा प्रकार केला होता. स्वतःला पैसे मिळण्यासाठी लहान मुलांना वेठीस धरणं चुकीचं. आरोपी रोहित आर्याच्या एन्काउंटरवर उदय सामंतांची प्रतिक्रिया. पवईमधील घडलेलं प्रकरण खूप गंभीर आहे. घटनेचा सखोल तपास सुरू आहे. पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवलेल्या प्रकरणावर योगेश कदमांची प्रतिक्रिया. रोहित आर्याला मनोरुग्ण म्हणणाऱ्या सरकारची कीव येते. जर रोहित आर्या मनोरुग्ण होता तर शिक्षण विभागानं काम का दिलं? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल. पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांना रुग्णालयामधून डिस्चार्ज. रोहित आर्या या व्यक्तीनं अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवलं होतं. सर्व मुलांची प्रकृती स्थिर. पवईतील ओलीस ठेवलेल्या मुलांची आमदार मुर्जी पटेलांकडून भेट. आमदार मुर्जी पटेलांकडून मुलांची विचारपूस. आरोपी रोहित आर्यानं मुलांना वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावलं होतं. 6 दिवसांपासून शूटिंग सुरू असल्याची माहिती. आरोपीकडून पोलिसांनी एअरगन आणि केमिकल जप्त केलं. पवईतील सर्व घटनेला शासन जबाबदार. सूरज लोखंडेंचा आरोप. तर आर्यानं स्वच्छ आणि सुंदर शाळांचे प्रकल्प राबवण्यासाठी घर विकलं. प्रकल्पाचे पैसे न मिळाल्यानं मंत्रालयाजवळ 26 दिवस उपोषण सुद्धा केलं. ठाकरे गटाचे पदाधिकारी सूरज लोखंडेंची माहिती. माझी शाळा, सुंदर शाळा, स्वच्छ शाळा प्रकल्पाचं काम दिलं गेलं होतं. मात्र त्यांनी त्या लोकांकडून परस्पर पैसे घेतल्याचं विभागाचं म्हणणं होतं. विभागाकडून येणाऱ्या पैशांसाठी असं करणं चुकीचं. माजी मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू. एपीआय अमोल वाघमारेंकडून रोहित आर्याचं एन्काउंटर. मुलांना वाचवताना पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल आर्यावर गोळी चालवली. पोलिसांमुळे खूप मोठी दुर्घटना टळली. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मुलांचा जीव गेला असता तर जबाबदारी कुणी घेतली असती? तत्कालीन शिक्षण मंत्री जबाबदारी घेणार होते की महायुती सरकार? वडेट्टीवारांचा सवाल. बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतलं. आम्हाला कर्जमाफी कधी करणार याची तारीख मिळाली. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचं आश्वासन मिळालं. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार. सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती. कर्जमाफीवर बैठक सुरू असताना सरकारचा चिआर. शेतकऱ्यांच्या कर्ज उच्चाधिकार समितीची स्थापना. परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन. येत्या 6 महिन्यामध्ये समितीला कर्जमाफी संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश. पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण. धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश. ट्रस्टला दिलेले 230 कोटी कोर्टाच्या आदेशानं परत मिळणार. स्टॅम्प ड्युटी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा लढावा लागणार. जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून पोलिसात तक्रार दाखल. गरज पडल्यास पोलीस आयुक्तांनाही भेटणार. धंगेकरांची माहिती. जमीन व्यवहार रद्द झाला ही समाधानाची बाब. जैन बोर्डिंगच्या आडून काहींकडून राजकीय आरोप. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया. तर संबंध नसताना माझं नाव जोडलं. मोहोळांचं वक्तव्य. गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली. सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या निवासस्थानी दोघांमध्ये भेट. भेटीचं कारण स्पष्ट. सिल्व्हर ओकवरून शरद पवार आणि अदानी एकत्र बाहेर निघाले. कल्याण डोंबिवलीमधील भाजपा आमदार सुलभा गायकवाड आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड एकत्र. रस्त्याच्या पाहणी दौऱ्यासाठी दोघे एकत्र आल्यानं चर्चा. सुलभा गायकवाड यांचे पती माजी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांवर केला होता गोळीबार. मतदार यादीमधील दुबार नावं वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश. हमीपत्र लिहून दुबार मतदारांकडून कोणत्या केंद्रांवर मतदान करणार याबाबत अर्ज घ्या. आयोगाचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश. पनवेलमधील मतदार यादीमध्ये अजब प्रकार. मतदाराचं नाव ररहह आणि पतीचं नाव कक दत्त असल्याचं समोर. यादी भाग क्रमांक 390 मधील प्रकार असल्याचा पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांचा खुलासा. आगामी निवडणुकीमध्ये कसं लढायचा हा निर्णय जिल्हा पातळीवर घेणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. शक्य असेल तिथे युती, अन्यथा स्वबळावर लढणार. सपकाळांचं स्पष्टीकरण. निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद सर्व काही करावं लागतं. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांचं कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये वक्तव्य. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश साळुंखेंनंतर आता विजयसिंह पंडित यांचा व्हिडिओ व्हायरल. क्रीडा मंत्री कोकाटे ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये दबाव आणतात. आमदार संदीप जोशींचा आरोप. क्रीडा मंत्री कोकाटेंचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा. संदीप जोशी यांची मागणी. रणजित नाईक निंबाळकर यांच्या होत असलेल्या आरोपामागे रामराजे निंबाळकरांचा हात. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे यांचा आरोप. माझ्या नादाला लागला तर मी 100 कोटींची नोटीस देणार. रामराजे नाईक निंबाळकरांचा प्रल्हाद पाटलांना इशारा. तर तुमची अजून कर्ज फिटलेली नाहीत. माझ्या नादी लागाल तर उरलेले 30% कर्ज वसुली मागे लावणार असल्याचाही इशारा.
सुषमा अंधारेंकडून बीडच्या बडवणी गावात जात डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट. सुषमा अंधारेंचा सरकारला 2 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम. मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करणार, अंधारेंचा इशारा. फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद. उद्धव ठाकरेंनी संपूर्ण प्रकरणाची कुटुंबियांकडून माहिती घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत डॉक्टरच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद. दोषींना सोडणार नाही, कुणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही, अजित पवारांचा कुटुंबियांना शब्द. 8 दिवसामध्ये न्याय न मिळाल्यास पोलीस ठाण्यासमोर नग्न आंदोलन करणार. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांचा सरकारला इशारा. एकनाथ खडसेंच्या घरी चोरी करणाऱ्या तिघांची पोलिसांना ओळख पटली. तिघेही चोरटे उल्हासनगरमधील असून नातेवाईकांकडे आलेले असताना चोरी केल्याची माहिती. चोरट्यांनी चोरी करताना वापरलेल्या दुचाकीसह चोरलेल्या 3 बॅगाही हस्तगत केल्याची पोलिसांची माहिती. फेसबुक लाईव्ह करत एका महिलेचा रुपाली पाटलांवर आरोप. रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा महिलेचा आरोप. रुपाली पाटलांना राष्ट्रवादीमधून निलंबित करा, महिलेची मागणी. अमरावतीच्या तळेगाव दशारसमध्ये अजित पवारांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले. कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. जयश्री आगवणींनी स्वतःच्या सासऱ्यांचा खून केला होता. नणंद सुनीता आगवणींचा जयश्री आगवणींवर आरोप. तसंच मुंबईमध्ये चोऱ्या करणं ही जयश्री आगवणींची पार्श्वभूमी असल्याचा माजी नगरसेवक अनुप शहा यांचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेचे नेते दिलीप भोईरांसह 21 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा. अलिबागमधील चोंडी मारहाण प्रकरणी न्यायालयाचा निकाल. मारहाण प्रकरणी 12 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. यावेळेला प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल केलेल्या पेजवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अमरावतीमध्ये दिवंगत नेते रासू गवई यांच्या स्मारकाचं लोकार्पण. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीश भूषण गवईंचं कौतुक केलंय, तर दुसरीकडे शिंदेंनी रासू गवईंबद्दल एक किस्सा सांगितला. नाफेड आणि एनसीसीए मार्फत सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार. सरकारकडून एकूण 90 दिवस सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून खरेदी प्रक्रियेसाठी 30 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया बंधनकारक असणार. पावसामुळे गडचिरोलीमधील चामोर्शीमध्ये भात शेतीचं मोठं नुकसान. 4 ते 5 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पीक पूर्णपणे भिजलं. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यानं शेतकरी चिंतेत. पोलिसांमुळे खूप मोठी दुर्घटना टळली. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मुलांचा जीव गेला असता तर जबाबदारी कुणी घेतली असती? तत्कालीन शिक्षण मंत्री जबाबदारी घेणार होते की महायुती सरकार? वडेट्टीवारांचा सवाल. धुळ्यामध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे 50,000 हेक्टर खरीप पिकांचं नुकसान. येणाऱ्या काळामध्ये रब्बी हंगामावरील या वातावरणातील बदलांचा दुष्परिणाम होण्याची भीती. धुळ्यामधील खड्ड्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन. भ्रष्टाचाराचे अड्डे, टक्केवारीचे खड्डे या टॅगलाईनचा वापर करून आंदोलन. वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यानं शिवसेना ठाकरे पक्षानं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. धुळे राष्ट्रीय महामार्गावरील साखळी ते कोंडाईबारी घाट रस्त्याची दुरवस्था. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत. तत्काळ रस्त्याची डागडुजी न केल्यास आंदोलन करू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा. सटाणा तहसील कार्यालयाबाहेर भाक्षी ग्रामस्थांचा मध्यरात्री बिऱ्हाडासह मुक्काम आंदोलन. खासगी जागेवरील कुंपणाच्या विरोधात वारंवार तक्रारी करूनही कारवाई न केल्यानं ग्रामस्थ आक्रमक. आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिला मोठ्या प्रमाणात सहभागी. डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये फेरीवाल्याचा नागरिकावर जीवघेणा हल्ला. रुग्णालयासमोर खराब नारळ विक्रीला विरोध केल्यानं नागरिकावर हल्ला. मानपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू. जालन्यामध्ये स्टील कंपन्यांसह मालकांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी. बेहिशेबी मालमत्ता आणि कर चोरीच्या संशयावरून कारवाई होत असल्याची माहिती. बुलडाण्यामधल्या बाजारपेठेमध्ये चिकन विक्रेत्या दुकानदारांमध्ये लाठ्याकाठ्यांनी मारहाण. चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली. एका लग्न समारंभामध्ये झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती. सांगलीच्या विश्रामबागमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्राकडून मित्राची हत्या. हत्या करणारा संशयित आरोपी प्रसाद सुतार घटनास्थळावरून पसार. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पथकं रवाना. वसई किल्ल्यावर मराठीच्या मुद्द्यावरून सिक्युरिटी गार्डला झापणाऱ्या रील स्टार रुपेश हुलावलेला जीव मारण्याच्या धमक्या. शिवरायांच्या वेशभूषेमध्ये वसई किल्ल्यावर शूटसाठी गेलेला असताना गार्डनं रोखल्यानंतर झाला होता वाद.